तर हाय मित्रांनो, तर आज आपण बोलूया जे गावाकडची लोक असतात ती किती म्हणजे गावाकडचं वातावरण एकंदरीत कसं असतं. जो माणूस हाय थिंकिंगवाला आहे, जो माणूस लॉजिकली विचार करतो, त्याला ती लोक खरंच आवडतील का? तशी लोक तर मला नाही वाटत की आवडतील. हाय थिंकिंगवाल्या लोकांना, हाय IQ ज्यांचा आहे, जी जी लोक डीपली विचार करतात एखाद्या गोष्टीबद्दल, जी लोक म्हणजे समजून घेतात, ज्यांना खरंच ज्यांचा अभ्यास आहे, रॅशनल बुद्धीचे जे लोक आहेत, त्यांना ती लोक आवडणार नाहीत मित्रांनो. कारण ते त्यांचे विचार खूप छोटे असतात. एक गोष्ट, ते खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात. जसं की आता छोट्या म्हणा किंवा लो क्वालिटीचे विचार त्यांचे, म्हणजे एखादा माणूस किती पैसे कमवतो, एखादा मुलगा किती पैसे कमवतो, एखाद्याचं लग्न झालं आहे का नाही, तो करणार आहे का नाही, आणि लग्न केला तरी मग त्याची लेकरं किती आहेत, म्हणजे अशा गोष्टींवरती ते खूप जास्त फोकस करतात. आणि ह्याच्यातून त्यांना काहीच मिळत नसतं. बट ती जी सोसायटी असते ती एकंदरीत पूर्ण तशाच लोकांना भरलेली असते. म्हणून त्यांना पण तेच पाहिजे असतं. त्यांच्या आजूबाजूचे जशी लोक आहेत, जशी ते जगतात, जशी ते विचार करतात, जशी ती राहतात, तशीच ती लोक पण राहतात. आणि मग ह्या गोष्टीमुळं त्रास होतो एखाद्याला. एखादा माणूस खूप हाय थिंकिंग करतो, ज्याची IQ हाय आहे, IQ म्हणतो मी त्या मित्रांनो, रॅशनल आहे बुद्धी ज्याची, त्यांना आपण न बोललेलंच बरं असं मला वाटतं. कारण फिरून फिरून लोक काय करतात, तर त्याच मुद्द्यावरती येतात. मग ते कसे असतात, तर गॅदरिंग त्यांना आवडते है ना, लग्नाला वगैरे जातात, कार्यक्रमांना वगैरे जातात. कुणाचं काही बकरं असेल समजा, कुणाचं काही कार्यक्रम असेल, काहीतरी खायला असेल, अशी लोक मग तिथं जातात, गर्दी करतात. तीच मग तशीच त्या पद्धतीनं त्यांना वातावरण मिळतं तसं. आणि ते म्हणजे तुम्ही वेळ कशात घालवताय, तर त्याच लोकांमध्ये घालवताय, त्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये घालवताय. ही लोक आयुष्यभर तेच कामं करतात मित्रांनो. आयुष्यभर ते कोणाच्या तरी म्हणजे कार्यक्रमांना वगैरे जाणार, लग्नांना वगैरे जाणार, लग्न अटेंड करणार. ते स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटवरती कधीच विचार नाही करत ती, आणि सेल्फ डेव्हलपमेंट करतच नाहीत ते मित्रांनो. तर ही गोष्ट आपल्याला इथे जाणवते त्यांच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे स्त्रियांना कसं ठेवतात ते एकदम, म्हणजे दाबून ठेवतात, घरामध्ये ठेवतात, त्यांना बाहेर निघू देत नाहीत. गावातली परिस्थिती आपण ही अनुभवतो किंवा बघतो. तुमच्याही गावामध्ये जर तुम्ही हे पाहत असाल तर नक्कीच ह्याच्यावरती कमेंट करू शकता तुम्ही मित्रांनो. आणि आणि मी जे हे बोलतोय ते मी सामान्य लोकांसाठी किंवा सामान्य विचारांच्या, ज्याचे विचार खूप सामान्य आहेत, खूप कमी दर्जाचे आहेत, त्यांच्याबद्दल मी हे बोलत नाही आहे मित्रांनो. ज्याला खरंच काही थोडंफार वाचलं आहे, वैचारिक ज्याची बुद्धी आहे, जो विचार करतो एखाद्या गोष्टीवरती, खरं काय खोटं काय, किंवा आपल्याला त्याचा बेनिफिट काय आहे, ह्या पद्धतीनं जो विचार करतो, त्याच्याबद्दलच मी हे व्हिडिओज बनवतो आहे आणि त्याच्याबद्दलच मी हे बोलतो आहे मित्रांनो. आणि आणखी एक असतं, ते डीपली नाही विचार करत, ते वरवरचा विचार करतात फक्त. ते डीपली कुठलीच गोष्ट समजून घेत नाही. आता हेल्थवर आपल्याला फोकस करायचं आहे, हेल्थी राहायचं आहे, तर ते हेल्दी पण नाही राहत. तेच खातात, चपाती भाजी, भाकर भात, प्रोटीनबद्दल त्यांना माहिती नसते है ना. ते काब्स खात राहतात. पूर्ण इंडियन लोकच तशी आहेत, पण विलेजची लोकं थोडी जास्त असतात. कारण सिटीमधल्या लोकांना थोडंफार माहीत तरी असतं समजा, पण विलेजमधल्या लोकांना ते काहीच माहीत नसतं, किंवा ते माहीत करून घेण्याचा प्रयत्न पण करत नाहीत. एक्सरसाइज नाही करत मित्रांनो ती लोक, ही पण एक गोष्ट आहे. आणि सेल्फ डेव्हलपमेंट झिरो असते त्यांची. भलेही ते पैशाच्या बाबतीत ते बोलतात, फक्त पैसा इतकं कमवला पाहिजे, पैसा तितकं कमवला पाहिजे. आय डोंट ॲग्री विथ दॅट माइंडसेट. कारण पैशाने माणूस कधीच श्रीमंत नाही होत. पैसा भलेही आला, पण त्याचे जर विचार छोटे असतील तर तो पैसा काही कामाचा नसतो मित्रांनो. तो पैसा मग तो असाच उडवतो कार्यक्रमावरती,
जस्ट काहीतरी वस्तू घेणं, काहीतरी इन्व्हेस्टमेंट करणं, गाडी घेणं, बंगला बांधणं, घर बांधणं ह्याच्यावरतीच ते खर्च करतात. पण स्वतःच्या सेल्फ ग्रोथवरती ते कधीच पैसा तो खर्च नाही करत मित्रांनो. तर ही एक त्याच्यातली रिॲलिटी आहे. आणि आणखी बरेचसे मुद्दे आहेत, बऱ्याचशा गोष्टी येतात. नवीन म्हणजे ते पुस्तकं पण वाचत नाहीत. म्हणजे बघा ना, म्हणजे इंडियन मेंटॅलिटीच तशी आहे असं मला वाटतं. म्हणजे वाचली पाहिजेत ॲटलिस्ट तशी बुद्धी तरी आपण डेव्हलप केली पाहिजे. भलेही तुम्ही व्हिडिओ बघा, पण आणि एक गोष्ट आहे, म्हणजे ते जे बघतात रील्स वगैरे ज्या बघतात त्या एकदम म्हणजे तुम्ही म्हणू शकता की थर्ड क्लास क्वालिटीच्या रील्स असतात. एखादी मुलगी असते, एखादी बाई असते, ती डान्स करताना व्हिडिओ टाकते आणि ते पाहतात. म्हणजे तसे असतात. एखादं मटणाचं म्हणजे मटणाचं हे आहे समजा हॉटेल आहे, तिथं त्याची विक्री भरपूर होती आहे आणि तो जाहिराती करतो आहे. तसे व्हिडिओज सर्रास बघितले जातात, जे की तुमच्या सेन्सेसला खूप काय करतात तर ट्रिगर करतात. असेच व्हिडिओ ते बघतात आणि म्हणून ते सेन्सेसवरतीच जगणारे लोक आहेत, जे की शॅलो लेवलवरती जगणारे लोक आहेत. आणि म्हणूनच आपण म्हणजे मला तर वाटतं की मी म्हणजे नाही राहायला पाहिजे गावामध्ये. आता सध्या मी राहतो आहे, पण नक्कीच सोडेन. आणि तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. थँक्यू. बाय बाय मित्रांनो.